नमस्कार. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की आपली मुलं चांगलं जेवतात, पण त्यांच्या अंगी लागत नाही. ती बरीच आजारी पडत असतात. पण याच्या मागचं कारण आपण बघितलं का? कारण हल्ली तर आपण फूड कॉन्शियस झालो आहे मुलांच्या बाबतीत खूपच. आपण त्यांना चांगली-चांगली फळं आणून देतोय, त्यानंतर चांगलं-चांगलं प्रोटीन फूड देतो. त्यांच्या आहारावरती आपलं बरंच लक्ष असतं. पण तरीसुद्धा मुलांमध्ये एक आजारीपणा किंवा वीकनेस जाणवतो. याचं मागचं अजून एक कारण असं असू शकतं, की माइंडफुल ईटिंग आजकालची मुलं माइंडफुल ईटिंग करत नाही आहेत. पूर्वी आपण जेवण करत असताना त्या गोष्टीचा, त्या पदार्थांचा वास, गंध, स्पर्श, त्यानंतर त्याचा होणारा आवाज या सगळ्या गोष्टींवरती आपलं लक्ष असायचं. कारण आपण लहान असताना किंवा आपल्या बालपणी आपण एकमेकांशी गप्पा मारत किंवा सर्वांसोबत बसून जेवण करायचो आणि त्यावेळेस टीव्ही, मोबाईल अशा प्रकारची साधनं नसल्यामुळे आपण त्या गोष्टी न बघता किंवा त्या गोष्टींचा वापर न करता आपण जेवण करायचो. त्यामुळे आपलं आपोआपच माइंडफुल ईटिंग व्हायचं. पण आता असं नाही आहे. आता एके ठिकाणी टीव्ही चालू असतो, कुठे मोबाईल चालू असतो, कोणाला मोबाईल बघताना जेवायची सवय असते. रॅदर त्याशिवाय मुलं जेवतच नाहीत, असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि पालकही कदाचित मुलं पटकन जेवत नाहीत म्हणून आपण त्यांना टीव्ही आणि मोबाईल देत असतो. पण अशा वेळेस त्या पदार्थांचा वास, गंध, त्याचा स्पर्श आणि त्याचा आवाज हे न ऐकता, हे न अनुभवता मुलं जेवत असतात आणि म्हणून त्यांच्या ते अंगी लागत नाही. ज्यावेळेस आपण माइंडफुल ईटिंग करू, त्यावेळेस आपल्याला खाल्लेल्या पदार्थांचं पूर्णपणे पचन होऊन त्या पदार्थांमधले गुण आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होत असतात. कारण अन्न ही देवता आहे ना, अन्न परब्रह्म आपण म्हणतो. जेवताना प्रार्थना करत जेवण्याची आपली परंपरा आहे. एवढं जरी नाही झालं तरी त्या अन्नदेवतेला देवतेसमान मानून आपण जर ग्रहण केलं, तर त्या अन्नदेवतेचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम हा नक्कीच सकारात्मक असेल.